नमस्कार. अंतर्मन कथासंग्रह. लेखक श्रीकांत मोरे. कथा दुसरी. कृषीभूषण. आज जाधवरावांच्या वस्तीवर पहाटेपासूनच गोंधळ चालू होता. हा सगळा आनंदाचा गोंधळ होता. जाधवराव 50 ओलांडलेले पण प्रगतशील बागायतदार म्हणून नावलौकिक मिळवलेले. जाधवरावांच्या पत्नी अत्यंत कष्टाळू. घर आणि शेती ही त्यांची 2 कामाची ठिकाणं. जाधवराव शेतीविषयक अभ्यासक म्हणून त्यांचा आज शेतीनिष्ठ पुरस्कार प्रदान सोहळा गावामध्ये कृषी खात्यातर्फे होणार होता. जाधवरावांचा सत्कार त्यांच्या पत्नी सगुणाबाई यांच्यासह शेतीनिष्ठ पुरस्कार सोहळा पार पडला जावा अशी गावकऱ्यांनी केलेली विनंती कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी मान्य केली. वस्तीवर सकाळपासून चहा पाण्याचा रतीबत चालू होता. नातेवाईक, गावकरी, आजूबाजूचे शेतकरी वस्तीवर येऊन जात होते. गावच्या पेपरमध्ये जाधवरावांच्या शेती कामाची, घरातील सर्व मंडळींची, मुलगा मुलगी यांच्यासह सगळी माहिती छापून आली होती. शेतातले गडी, बाप, बाया साऱ्यांच्या तोंडात एकच विषय चर्चेचा होता. जाधवराव त्यांच्या घरी पाटीलकी असल्यामुळं त्यांच्या कित्येक पिढ्या बदलत्या शेतीविषयक पद्धतीबाबत फारसं काही करीत नव्हते. त्यांनी त्यांचा सगळा वेळ हा पाटीलकीपेक्षा शेतीला महत्त्व दिलं आणि सर्व गावकऱ्यांनी सुद्धा शेतीमध्ये कष्ट करावेत आणि नवनवीन संशोधनाच्या तर्फे शेती करावी असा विचाराचे होते. सायंकाळी पंचायत समितीच्या हॉलमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये सोहळा पार पडला. जाधवराव शासनाचे शेतीनिष्ठ कृषीभूषण म्हणून ओळखले जाऊ लागतात. जाधवरावांचे कुटुंब तसं मोठं. 3 मुलं, 1 मुलगी आणि नातेसंबंधातील अनेक जण त्यांच्या आश्रयाला असायचे. सगळ्या सोयऱ्यांना खाऊ पिऊ घालणं, राहणं हे जाधवराव आणि त्यांच्या पत्नी अगदी आनंदानं करत. बाकी मुलं मात्र म्हणावं तेवढं शेतीमध्ये रस नसलेली. तरी सुद्धा धाकटा मुलगा 12वी मध्ये चांगले मार्क मिळवल्यानंतर इंजिनिअरिंगसाठी हट्ट करून बसला. मुलाचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणून जाधवराव त्याला शहरातल्या चांगल्या कॉलेजमध्ये डोनेशन देऊन ऍडमिशन घेऊन देतात. बाकी 2 मुलांचं लग्न त्यांनी धूमधडाक्यात त्यांच्या इच्छेप्रमाणे पार पडतात. आता सगुणाबाई आणि त्यांचं कुटुंब हे आणखीनच मोठं होऊन जातं. घरचा सगळा आर्थिक भार हा शेतीवरच अवलंबून असतो. आर्थिक जुळवाजुळव करताना सगुणाबाईंवर जाधवरावांचा भारी विश्वास असायचा. विक्रीतून आलेल्या पैशाचा एक भाग कायम शेतीसाठी बाजूला ठेवून राहिलेल्या पैशातून त्या संसार, मुलाबाळांचं शिक्षणाचा खर्च, गड्यांचा पगार इत्यादी पार पाडत असताना त्यांची आर्थिक ओढाताणही खूप वेळा व्हायची. आज सकाळपासून सगुणाबाई आणि जाधवराव शेतीमध्ये नवीन काहीतरी प्रयोग करावा म्हणून लवकरच आले होते. अत्यंत महागाचा इंडो अमेरिकन केळीचा रोपं खरेदी करावेत आणि 4 एकर केळीला भाव चांगला मिळत असल्यामुळं ते पीक घ्यावं असा जाधवरावांचा विचार असतो. या रोपांसाठी 30-40 हजार रुपये लागतात. परत वर खर्च, देखभाल, वर्षभर जपवणूक यासाठी होणारा खर्च आपल्याला पेलेल की नाही असं सगुणाबाईंना वाटत होतं. त्यातच द्राक्षाची जुनी बाग 3 ते 4 एकर सांभाळायची तर तेही मोठं खर्चाचं काम, अतिशय कष्टाचं आणि नाजूक काम होतं. बाकी जिरायत शेतीमध्ये जनावरांचा कडबा, चारा तेवढं निघालं तरी बस झालं असं एकंदर चर्चेचा भाग होता. जाधवराव सगुणाबाईला म्हणतात, आपण धाडस केलं पाहिजे. आपल्याला बँका कर्ज द्यायला तयार आहेत. सगुणाबाईचा कर्जाला नेहमीच विरोध असतो. अंतरून पाहून पाय पसरत अशी त्यांची भूमिका असते. पण जाधवराव आता घरातील काम करण्याची संख्या वाढली आहे. नवीन सुना आल्यात. आपल्या कुटुंबात खाण्यापिण्याची तोंड वाढली आहेत. तेव्हा शेतीमध्ये महागाई जरी असली तरी कर्जाचा बोजा आपण घ्यावा आणि शेती करावी. प्रगतशील बागायतदार नाते. जाधवरावांच्या बद्दल गावात बँकेला खात्री असल्यामुळे त्यांना आणि आजपर्यंत कुठंही कर्जदार नसल्यामुळं केळीच्या बागेसाठी 2 लाख रुपये आणि द्राक्षाच्या वाढीव क्षेत्र म्हणून 3 लाख रुपये असे कर्ज मंजूर होते. गावात जाधवरावांनी केळी लावल्याची बातमी जसजशी आजूबाजूला पसरते तसतसे पीक पाणी घेण्यासाठी नवीन काही करता येईल का म्हणून अनेक शेतकरी मंडळी जाधवरावांकडे येऊन जातात. आजपर्यंत कधीही कर्ज काढल्यामुळं कर्जाचा बोजा वाढतो आहे ही चिंता जाधवराव आणि सगुणाबाईंना सतावत असते. जाधवराव त्यांची मुलं जेवण झाल्यानंतर चर्चेला बोलवतात. सहज विषय निघतो कर्ज परतफेडीचा. आबा, आपल्याला काय बी काळजी नाही. पीक नाही आलं तर काय सरकार आहे की कर्ज माफी करायला. आबा खूप खवळतात. अरे, आजपासून मी आणि सगुणाने स्वकष्टानं शेतात राबून समद हे सगळं उभं केलंय. मला कोणाची भीक नको. आपलं मस्तपैकी केळी होती बघ 3-4 लाखाची, द्राक्ष बी होतील 4 लाखाची. कर्ज फेडून 2-3 वर्षात पुण्यांदा आपण चांगली शेती घेऊ, नवीन पीक पाणी करू.
तुम्ही फक्त मला साथ द्या. तुमची साथ असेल तर मला सर्व काही शक्य आहे. धाकटा इंजिनिअरिंगला डोनेशन, वाढता खर्च, सुनांची शेतीबद्दल असलेली उदासीनता दोघांनाही सतावत होती. नवीन आलेल्या सुना म्हणायच्या त्यांच्या नवऱ्याला, चला की आपण शहराकडे जाऊ, तिथंच राहू, तिथं तुम्ही नोकरी करा आणि त्यातून त्यांचा माहेर चवडा. त्यामुळं त्या दोघींचंही किंवा मुलांचंही शेतीकडे काहीही किंवा कुटुंबाकडे भार हलका करण्याकडे कधीच ओढा नव्हता. त्यामुळे सर्व भार आबा आणि सगुणाबाई यांच्यावर पडायचा. सगुणाबाई म्हणायच्या, अहो पोरांवर जबाबदारी सोपवा, सुनांना सुद्धा हळूहळू शेतात सामावून घ्या. आबा म्हणायचे, एवढी थकली होय, जाऊ देत की 2-4 वर्ष, हळूहळू लागतील कामाला. सगुणाबाई, अहो आता दोन पोरांची पोरं बाप झाली, आता काय हे लहान वय आहे त्यांचं. जाधवरावांची मुलगी 12वी झाल्यानंतर आर्किटेक्चरसाठी कोर्ससाठी शहरात जायचा आग्रह करते. धाकट्याप्रमाणे तिलाही डोनेशन द्यायला सगुणाबाईंचा विरोध असतो. पण मुलगा आणि मुलगी यामध्ये फरक करणं आबांना मान्य नसतं. शेवटी मुलीचं लग्न करण्यापेक्षा तिला शिकवावं या विचाराने जाधवराव मुलीला सुद्धा शहरामध्ये पाठवतात. आता आबा आणि सगुणाबाई वाढत्या शेतीच्या खर्चानं थोडेसे चिंताग्रस्त होतात. वाढत्या महागाईनं खत, औषध, गड्यांचे पगार, जनावरांची देखभाल, मजुरांचे पगार, सारा बोजा वाढू लागतो. तरी सुद्धा केळीची बाग फुलून येते. जाधवरावांचा जीव भांड्यात पडतो. द्राक्षाचं पीक सुद्धा चांगलं साथ देईल असं वाटत असतं आणि जोमाने ते कामाला लागतात. या पिकांची मार्केटिंग, विक्री व्यवस्था करण्यासाठी जाधवराव शेतकी कार्यालयात, बाजार समितीत, गावाच्या तज्ज्ञ लोकांकडे जाऊ लागतात. बँकेचे अधिकारी सुद्धा जाधवरावांचा खुललेला मळा पाहून फोटो काढतात आणि मार्केटिंगसाठी मदत करतात. नमस्कार. कथेचा उर्वरित भाग. आबा आणि सगुणाबाई यांच्या प्रयत्नातून शेतीनिष्ठ असलेल्या आबांनी यावेळेस शेतामध्ये केळीचं आणि द्राक्षाचं पीक घेतलेलं असतं आणि ते पीक अतिशय चांगलं आलेल्यामुळं सगळीकडे ती एकच चर्चा चाललेली असते. विक्रीची चर्चा जोरात चालू असतानाच एक दिवस अचानक गावात विजा कडाडून गारपिटीचा आणि अवकाळी पाऊस येतो. साऱ्या आजूबाजूच्या परिसरात वादळ, वारे, गारपिटीनं हाहाकार माजलेला असतो. जाधवराव आणि सगुणाबाई डोक्याला हात लावून शेतात हताशपणे बसलेले असतात. हातातोंडाशी आलेलं पीक आता मातीमोल भावाने सुद्धा जाईल की नाही या विचारानं चिंताग्रस्त असतात. गावात पंचनामे होतात. नेहमीप्रमाणे शासनाचे अधिकारी, पुढारी येऊन जातात. विमा उतरवला नाही म्हणून बँकेचे अधिकारी जाधवरावांनाच दोष देतात. पण निसर्गाच्या आणि देवाच्या कोपेपुढं काय करणार असे जाधवराव म्हणत असतात. खरं तर बँकेचं हे काम होतं, त्यामुळे बँकेने आता मदत करावी आणि पुन्हा शेती कर्ज देण्यासाठी ते प्रस्ताव ठेवतात. आजपर्यंत 1 रुपयाचंही कर्ज नसलेले कृषीप्रधान जाधवराव आणि सगुणाबाई आता मुद्दल, व्याज आणि पदरचं असलेलं घालून जवळजवळ 10 ते 15 लाखाचे कर्जदार होतात. सगुणाबाईंना कर्जाचं व्याज म्हणजे मागच्या जन्मीचं पाप वाटत असतं. ते जे चाललंय आधी भाकरी आणि भाजी तेच बरोबर होतं असं त्यांच्या मनाला सारखं राहून वाटायचं. कृषीभूषणच्या सर्टिफिकेटकडे पाहून त्या आबांना म्हणतात, ते सर्टिफिकेट जाळून टाका, ह्यामुळेच तर आपण कर्जबाजारी झालो, म्हणूनच तुम्ही कर्ज काढलं. आबा सगुणाची समजूत काढतात, अगं तसं नाही, आता आपल्याला शेती सुधारावी म्हणून कर्ज काढलं. दोन्ही मुलं, सुना मात्र आबा आणि सगुणाबाईंना दोष देऊन मोकळे होतात. थोरली सून तर आतून आवाज येते, अहो विचारा की त्यांना, आमच्या भविष्यात आमच्या मुलांसाठी काय केलंय, काय करून ठेवलंय. आबा पुन्हा कर्ज घेऊन जोमाने कामाला लागतात. आता मात्र आबा यावेळी जागरूक असतात. आबांनाही थोडं शहरातल्या मित्रमंडळींकडून कुटुंबाच्या भविष्याची काहीतरी तरतूद करावी असं वाटायला लागतं. इकडे दिवस भराभर जात असतात. आबांची परगावला असलेल्या मुलाचं इंजिनिअरिंग संपत आलेलं असतं. खर्च थोडाफार कमी झालेला असतो. मुलीचाही खर्च चालूच असतो. खेळणारी नातवंड उड्या मारायला लागतात. सगुणाबाई हाताखाली सून आल्या तरी शेती आणि चूल काही सुटत नाही. यावर्षी पीक चांगलं येऊन सुद्धा शेतीमालाचे भाव कोसळतात आणि खर्चापेक्षा कमी रक्कम हातात आल्यानं जाधवराव आणखीनच कर्जबाजारी होतात. आता मात्र निसर्गाची अवकृपा, बाजार व्यवस्था आणि बँकांचं अर्थकारण या त्रिकोणात अडकून पडतात. जाधवराव आता साठीकडे झुकलेले असतात. त्यांना त्यांच्या सुनबाईचं वाक्य सदैव डोक्यात घुमत असतं, आमचं काय भविष्य हाय का नाही. त्याप्रमाणे सगुणाबाईचं जाळून टाका ते सर्टिफिकेट हे वाक्य पण त्यांच्या जीवाला लागतं.
वास्तव मात्र खरंच जाधवराव शेती अर्थकारणाच्या ओझ्याखाली आणि त्यातून बाहेर पडतील की नाही अशी परिस्थिती नसलेला एक शेतकरी असल्याची जाणीव त्यांना झालेली असते. शेतीचा डोलारा, कुटुंबाचा डोलारा, त्यातून मिळणारं उत्पन्न, खर्च याची सांगड आता आपण घालू शकतो की नाही या विचारापर्यंत ते येतात. जाधवराव शहरात खत पुरवठादार, औषध देणारे, शेती मालासाठी लागणारे सामान सगळे उधारी मागू लागतात. आता बँकेत असलेली पद सुद्धा संपत आलेली असते. त्यांचे शहरातील एक विमा मित्र भेटल्यानंतर जाधवरावांच्या डोक्यात एक वीज चमकते आणि जाधवराव म्हणतात, माझा विमा उतरवता येईल का हो, आणि त्याचे काही फायदे मिळतील का? विमा प्रतिनिधी पटकन जाधवरावांना सांगतो की तुमची प्रतिष्ठा अख्ख्या जिल्ह्यात आहे, मला माहिती आहे. तुम्हाला टर्म इन्शुरन्स 15 लाखाचा उतरवता येईल. मी पहिले 2-3 हप्ते तुमचे भरेन. जाधवराव काही दिवसातच मेडिकल फॉर्मॅलिटी पूर्ण करून कागदपत्रांची पूर्तता करून 15 लाखाचा विमा उतरवून घेतात. पहिले 2-4 हप्ते भरल्यानंतर जाधवरावांना कळून चुकतं की पुढचे हप्ते भरायचे कसे. बायकोचं सोनं दागिने विकून पुन्हा काही हप्ते भरतात. आता जाधवरावांची निर्वाणीची भाषा चालू असते. सगुणाबाई त्यांना सांगत असतात, अहो, परमेश्वर आपल्या पाठीशी आहे, काहीतरी मार्ग काढेल. कशाला काळजी करता, आपण पुन्हा नव्या दमाने कामाला लागू. इकडे दिवाळीला मुलगा मुलगी आबांच्या वस्तूवर सगळा थाट नेहमीप्रमाणे असतो. विमा उतरून आता 1 वर्ष होऊन गेलेले असते. जाधवरावांच्या योजनेप्रमाणे जाधवराव एका निश्चयाने त्यांचं चालणं बोलणं चाललेलं असतं. आता त्यांना कळून चुकलेलं असतं की विमाचे हप्ते भरणं सुद्धा आपल्याला शक्य नाही. खूप टेन्शन आलेलं असतं, पण सर्व काही व्यवस्थित असल्याचं सोंग घेऊन जाधवराव वावरत असतात. आपल्या मुलांना कर्जमुक्त केलं पाहिजे. सगुणाबाईची हिंमत त्यांना माहीत असते, तिची कामाची धडाडी माहीत असते. कर्जमुक्त झाल्यावरती सगुणाबाई पुन्हा निश्चितपणे संसाराचा गाडा पुढे सांभाळील. पोराचं इंजिनियर होईल, त्याला नोकरी लागेल, मुलगी आर्किटेक्ट होईल आणि ती हाताशी येईल आणि नातवंडांच्या भविष्यातील अंधार दूर होईल. त्यासाठी आपण उतरवलेला 15 लाखाचा विमा हाच आपल्या कुटुंबाची साथ देईल, याचा ते सारखा विचार करत असत आणि आतून मात्र थोडे थोडे खचत जात असतात. आणि अचानक एक दिवस आबांच्या वस्तीवर सगुणाबाईच्या मोठ्यानं हंबरडा फोडल्याचा शेतामधून सगळ्या वस्तीमध्ये आवाज ऐकायला येतो. साऱ्या पंचकृषीतून सारे गावकरी, सगळे सोयरे धावत येतात. बँकेचे अधिकारी, गावातले सरपंच, पाटील आबा अचानक कसं काय गेले हो, जाधवराव कसे काय गेले हो, आपापसात सगळीकडे कुजबूज चालते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्याचा विषय येतो. इकडे आबांच्या वस्तीवर दिवाळी झाल्यानंतर 2च दिवसात सगळं वातावरण शोकाकुल होतं. शवविच्छेदनानंतर हार्ट अटॅक येऊनच आबा गेल्याचं सिद्ध होतं. विमा अधिकारी आबांनी आजपर्यंत एकही हप्ता चुकवला नसल्यामुळं आबांच्या कुटुंबाचं पुनर्जीवन करण्यासाठी 15 लाख विमाचा चेक देण्याचा कार्यक्रम गावामध्ये करतात आणि आबांना श्रद्धांजली वाहतात आणि पेपरमध्ये मोठा फोटो देऊन ते छापून आणतात. आता आबांचं कुटुंब कर्जमुक्त होतं, परंतु शेतीचा पोशिंदा असलेले आबा नाहीत ही सल मात्र सगुणाबाईंना जाणवत होती. धन्यवाद. आपल्याला कथा आवडलीस निश्चित शेअर करा, सबस्क्राईब करा. आपला परिवार, मनोरमा परिवार.